नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार बोलत आहे. मित्रांनो, आपण बघा, आता दरवर्षी शेतकरी पेरणी करतात आणि धान्य वाढवतात. की नाही, पेरणी केल्यावर वाढतं. तसं बीज जर जमिनीत नाही टाकलं तर धान्य नाही येणार, गवत येईल. तसंच आहे. आता पैसेच कोणी ठेवत नाही आणि ठेवले तर अशा ठिकाणी ठेवतात की त्या संस्थेचे पैसेच मिळत नाही. पतपेढ्या, कॉपरेटिव्ह बँका. मी दोष देत नाही कुणाला, जे घडलं ते सांगतो आहे. कारण खरं सांगणं हा गुन्हा नाही आणि कुणाला भडकावायचं किंवा कुणाला दोष देत नाही. मित्रांनो, सत्य परिस्थिती आहे. आपण ज्या गव्हर्नमेंट योजना आहेत, समजा पोस्ट आहे, LIC आहे, इथं पैसे आपण ठेवत नाही. आता पोस्टाने पण इन्शुरन्स पॉलिसी काढली, पण नवीन आहेत ते. आता LICचे जेवढे प्रॉडक्ट आहेत तसे त्यांच्याकडे नाहीत. म्हणून जिथं जास्त व्हरायटीच्या दुकानात आहे तिथं आपण वस्तू घ्यायला जातो की नाही. आणि एक्सपर्ट आहे LIC ऑफ इंडिया, ही सरकारची संस्था आहे. आता असे प्लॅन आहेत की तुम्हाला पैसे आयुष्यभर मिळतात. आयुष्यभर पैसे कोणीच देत नाही, काम पण देत नाही. पैसे तर मिळायचं दूरच आहे, कारण काम होत पण नाही आणि कोणी देत पण नाही आणि करू पण शकत नाही. आणि काम नाही केल्यावर पैसे मिळत नाहीत, हे अगदी उघड गणित आहे. तर आपल्याला एक 10-20% ठेवून 70-80% किंवा 100% इन्कम मिळतं. आता LIC ऑफ इंडियाकडे अशी प्लॅन आहे की 30% तुम्ही भरा, 70% ते भरतात. म्हणजे हे इन्कम नाही का? आपण जसं नोकरी व्यवसाय करून पैसे कमवतो ना, मेहनत करून, तिथं कामाची गॅरंटी नाही, आज नोकरीची गॅरंटी नाही. मग इथं सगळं गॅरंटेड आहे ना, आणि लागणार आहे. कारण महागाई जी वाढते ना, तुम्हाला विचारून वाढते का? कुठल्याही वस्तूची दर जी वाढतात ते तुम्हाला विचारून वाढतात का? किंवा आपण डॉक्टरकडे ट्रीटमेंट घ्यायला गेलो, डॉक्टर म्हणते की तुमच्या खिशात पैसे आहे का नाही? पण त्याचा संबंधच नाही ना. तुम्हाला दुरुस्त व्हायचे तर ते लिहून देणार, औषध गोळ्या, तपासण्या, ॲडमिट करावं लावणार. तसं मित्रांनो, पैशाच्या बाबतीत सगळेच आजारी आहेत. पूर्ण पृथ्वी आजारी आहे. कारण कमकरता आहे. विकनेसपणा म्हणजे आजार, कमजोरी. आणि ते दुरुस्त करण्यासाठी हे प्रॉडक्ट आहे LIC ऑफ इंडियाचं. कारण इथं कसं होतं, पैसे तर तुमचे वाचतात, कारण खर्च होणाऱ्या पैशावर नियंत्रण येतं. आणि दुसऱ्या बाजूला मोठी गॅरंटी मिळते. जसं क्रिएट होतात पैसे. तुम्हाला 10 लाखाची FD करायची तर तुम्ही काय करता, 500 रुपये, 1000 रुपये महिना भरले की 10 लाखाचा बॉन्ड लगेच मिळतो. आता 10 लाख मिळवण्यासाठी 15 वर्ष भरावं लागतं बँकेत, परंतु इथे एका हप्त्यामध्ये 1000 रुपयामध्ये 10 लाखाचे पेपर दिला आहे, ते पण वाईट परिस्थिती. म्हणून हे करणं गरजेचं आहे की ते क्रिएट अगोदर केले जातात, नंतर सेविंग. बाहेर कसं आहे, सेविंग करा आणि क्रिएट नंतर होते, ते पण होत नाही. कारण बँकेचे बचत खात्याचे पासबुक बरोबर रिकामे होतात ना, 1 रुपया पण राहत नाही. आपण काय करतो हे महत्त्वाचं नाही, उद्या काय गरजेचं आहे ते महत्त्वाचं आहे. उद्यासाठी जर आपण पैसे नाही ठेवले तर उद्या आपल्याला कमवता पण येणार नाही, काम पण करता येणार नाही, कोणी देणार पण नाही आणि त्रास झेल्याशिवाय राहणार नाही. लक्षात घ्या, हे चक्र तयार होतं, आपण करतो, मानवी चक्र आहे. जसं वादळ येतं ना, किंवा आता बघा पाऊस पडत नाही, ते वातावरणामुळं नाही का, अल निनो. तर ह्या गोष्टी आपल्या हातात नाहीत, परंतु ह्या गोष्टी आपल्या हातात आहेत, त्या केल्या पाहिजेत. आपण जर ते नाही केल्या तर आपल्याला नक्कीच नुकसान होतं, फक्त दिसत नाही. बऱ्याच वेळेस बघा ना, आजचे प्रॉब्लेम लोकांना दिसत नाहीत, भविष्यातले प्रॉब्लेम आजचे दिसतात आज. आणि काय होतं, अचानक कुठलेही कामं कधी करतात, प्लॅनिंग नाही, त्याच्यामुळेच तुम्हाला नुकसान होतं. आणि नुकसान कुणीच तुमचं घेणार नाही. फायदा घेतील. कसा फायदा घेतली? जर तुम्ही आजारी पडल्यावर डॉक्टर पैसे घेतो, कोण तुमच्याकडे नसेल तरीसुद्धा कुठून आणून द्यावं लागतं. म्हणजे तुम्ही कमजोर झालात की दुसऱ्याचा फायदा, तुम्ही स्ट्रॉंग झालात की तुमचा फायदा. मग स्ट्रॉंग व्हायचं का कमजोर व्हायचे आपल्याच हातात आहे. आपण जर पैसे नाही ठेवले तर काय होईल? आता बघा, रोज निसर्गाचं चक्र आहे. निसर्गाचं चक्र कसं आहे, रोज तुमचं आयुष्य कमी होत चालेल, म्हणजे पैसे कमवायचा पिरियड कमी होत चालेल. म्हणजे काय होतं, तुम्ही कमजोर होत चालेल. आणि पैसे जर नाही ठेवले तर अजून कमजोर होणार. मग एका दिवशी पूर्णपणे 100% कमजोर होणार. म्हणजे तुम्हाला पैसेच कमवता येणार नाही आणि खर्च तर वाढलेला असेल. मेडिकलचा खर्च, अन्न, वस्त्र, निवारा, ह्याचे रेट वाढलेले असतात. मग हे मार्ग जे आहे ना, ह्या मार्गातनं तुम्ही कसं पुढे सोडवणूक करणार? आणि लोकांना कसं आहे, प्रॉफिट लोकांना तुमच्या चुका दिसतील, कारण तुम्ही मदत मागायला गेल्यानंतर ते चुका सांगतील ना. मग आपण जर आपल्यासाठी जर प्लॅनिंग केलं योग्य वेळेत तर आपला फायदा होईल का नुकसान होईल? आणि खरी माहिती आम्हाला दिली जात नाही किंवा आम्हालाच फिरवलं जातं. म्हणजे काही गरज त्यांना आहे, परंतु काय वाटतं, ह्यांच्या धंद्यासाठी आलेत. आता आपण डॉक्टरकडे जातो, त्यांच्या व्यवसायासाठी जातो का? किराणा दुकानदाराकडे जातो आपण, त्यांच्या व्यवसायासाठी जातो का? आपण कुठलेही व्यवहार करतो, वकिलाकडे जातो, शाळेत मुलाला पाठवतो, त्यांच्या व्यवहारासाठी जातो का? आपल्यासाठी जातो. त्यांना प्रॉफिट होतो हा वेगळा विषय आहे. कारण फुकट तर काम कोणीच करत नाही. तुम्ही तर करता का? कुठलाही माणूस फुकट काम करत नाही. तसं मित्रांनो, आपण दुसऱ्याच्या फायद्याकडे बघू नये, आपल्याला काय फायदा मिळते हे बघितलं पाहिजे. आपल्याला जर फायदा मिळते हे जर नाही कळाला तर फायदा कधीच होणार नाही या जीवनात. आणि तेच होतं आहे आता. बघा, आता लोकसंख्या वाढली आहे, पेन्शन नाही,
मार्केटमध्ये महागाई वाढते तरी लोक पैसे ठेवत नाहीत. कारण पैसे तर तुम्ही कितीही कमवा पुरणारच नाहीत. फक्त आपल्याला कंट्रोल पाहिजे. जसं गाडीला बघा 150-200चा वेग असतो लिहिला, तेवढा वाढून बघा काय होते. आणि ब्रेक दाबलेसुद्धा काय होते बघा. तसंच आहे, तुम्ही तसंच करताय. आता आलेलं पूर्ण उत्पन्न खर्च करताय आणि कर्ज काढून खर्च करताय. मग त्या गाडीचा ॲक्सिडेंट झाल्यावर कसं होतं, जे 150-200च्या स्पीडनं गाडी आहे आणि ब्रेक दाबलं तर काय होईल, पूर्ण उद्ध्वस्त होऊन जाईल ना. तसंच होतं आहे. आता माणसं फक्त नावाला आहेत, त्यांच्याकडं आर्थिक प्रॉब्लेम खूप आहेत. मित्रांनो, आपण जे करतो ते विचार करून आणि तज्ज्ञ माणसाचा सल्ला घेतला पाहिजे. डॉक्टरकडे आपण 1000-2000 फीस देतो की नाही 5 मिनिटासाठी, मग आम्ही आर्थिक सल्ला देतो, फुकट देतो, त्याची किंमत नाही. योग्य वेळेस आम्ही सांगतो. कारण काय होते, आम्हाला माहिती अर्धवट दिली जाते आणि आमची टाळटाळ केली जाते. मग आजार जे कुणाचा दुरुस्त वाढणार आहे तुमचा. कारण डॉक्टरकडेच गेलं नाही, मोठा आजार झाल्यावर काय होईल, डेथ होणार ना. औषधोपचार लागणार, ॲडमिट करावं लागणार, म्हणजे खर्च वाढणार. तसंच आहे तुमचं. पैशाचं प्लॅनिंग तुम्ही नाही केलं तर तुमचीच दुर्दशा आहे. फक्त तुम्हाला काय वाटते, आपण टाळतोय म्हणजे आनंदाची गोष्ट. मित्रांनो, स्वतःचं हित जर कळालं नाही आणि योग्य वेळेत जर काम नाही केलं तर तुमचं नुकसान झाल्याशिवाय राहत नाही. LIC ऑफ इंडियाकडे आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे. लवकरात लवकर घ्या, उशीर करू नका. चांगल्या गोष्टीसाठी कधी पण तुम्ही उशीर केला तर त्याचं नुकसान झाल्याशिवाय राहत नाही. काही लोक पिढ्यानपिढ्या गरीब आहेत, त्याचं कारण ते आहे माइंडसेट, मानसिकता. चांगल्या गोष्टीला विनाकारण टाळायचं गरज नसताना, आणि मग काय होईल, एक दिवस तुम्हाला ते महत्त्व कळून ते वस्तू घेता येणार नाही. LIC ऑफ इंडियाकडे आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे, तो बंद होते. अधिक माहितीसाठी फोन करा.